माझ्यासोबत ज्योतिताई वाघमारे आहेत, ज्यांनी राज्यसभेसाठी भाजपतर्फे राज्यसभेत जाणार आहेत. ताई, काय सांगाल? तुमचं नाव निश्चित झालं, एक आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची मनापासून आभारी आहे. 50-50 पिढ्यांमध्ये पॉवर काय, पॉलिटिक्स काय, राजकारण काय माहिती नाही. वडील दलित पॅंथरचे कार्यकर्ते, त्यामुळे लहानपणापासून चळवळीत वाढले. पोटाला भाकरी नव्हती, भुकेचा संघर्ष होता. पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं ना, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणून आईबापांनी पोटात भूक असली तरी हातात पुस्तक दिलं. बाबासाहेबांच्या प्रेरणेने शिकले. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनं स्वाभिमानीपणानं जगले. MA केलं, PhD केलं, सेकनेट क्वालिफाय केलं. संघर्ष करत होते. पण माझ्यासारख्या एका तळागाळातल्या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या आईबापाच्या पोटी जन्म घेतलेल्या पोरीला, मागासवर्गीय पोरीला, आणि जे मी प्रत्येक स्टेजवर अभिमानानं सांगते की भीमराज की बेटी मैं जय भीमवाली हूँ, त्या भीमराज की बेटीला आज एकनाथ शिंदे साहेबांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचवलं. त्यांचे मनापासून आभारी आहे. काय काय कामे तुम्हाला वाटतात की तुम्ही येणाऱ्या काळात राज्यसभेत काय कराल खासदार झाल्यावर? सगळ्यात आधी तर मला वाटतं की बाबासाहेबांनी जे वृत्तपत्र काढलं त्याला त्यांनी शीर्षक सुद्धा मूकनायक दिलं होतं. मुक्यांचा आवाज बनता आला पाहिजे ना, की हमें उस घर में दिया जलाना है जहां बरसों से अंधेरा है. त्यामुळे मला वाटतं की एक विचाराधिष्ठित राजकारण, मागासवर्गीय समाजाचंच नव्हे तर लाडक्या बहिणींचं, महिलांचं, शोषितांचं, वंचितांचं, पालावर राहणाऱ्या, तांड्यावर राहणाऱ्यांचं प्रतिनिधित्व, आणि ज्यांचे प्रश्नच कधी मूळ प्रवाहामध्ये चर्चिलेच गेलेले नाहीयेत, अशा उपेक्षितांचा आवाज बनून मला काम करायचं आहे. आणि मला पूर्णतः विश्वास आहे की आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यासाठी माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहतील. धन्यवाद. ज्योतिताई वाघमारे, कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.